दादा हे बघा, उत्तराखंड ते महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शिवाजी महाराजांचे 350 पावन गड किल्ले हे सायकल यात्रा करतात. कितना महिना हो गया दादा? 14 महीने हो गए. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवस झाले ब्लॉग टाकायला भेटला नव्हता, तर आज म्हटलं खूप दिवसांनी ब्लॉग अपलोड करूया. तर खूप दिवस ब्लॉग न पडण्याचं कारण म्हणजे आम्ही म्हणजे बऱ्याच जणांना माहित असेल आणि ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो की आम्ही एक कॅफे चालू केलाय स्नॅक्स कॉर्नर. तर त्याच्यात थोड्या कामात थोडे बिझी असल्यामुळे म्हणजे व्हिडिओ वगैरे अपलोड करायला भेटला नाही. तर आज व्हिडिओ अपलोड केलाय, म्हणजे आज एक व्हिडिओ बनवतोय. तर आपला हा कॅफे आहे तो म्हणजे पिंगोळीमध्ये म्हणजे हायवे लगतच आहे. हा बघा तुम्हाला दाखवतो थोडक्यात. या साईडला हा बघा, हा हायवे आहे, मुंबई गोवा हायवे आहे. आणि या मुंबई गोवा हायवेला लागूनच हा आपला कॅफे आहे. आपल्याकडे सगळ्या प्रकारचे स्नॅक्स फूड अवेलेबल आहे. तुम्ही मागे म्हणजे चित्रपट पाहू शकता. बर्गर आहे, आपलं फ्रेंच फ्राईज आहे, सँडविच आहे, क्रिस्पी रोल आहे, लस्सी आहे, मोजिटो आहे, असे बऱ्याच प्रकारचे स्नॅक्स फूड आपल्याकडे अवेलेबल आहे. तर तुम्ही पण पिंगोळीमध्ये वडगणेश मध्ये शेजारी म्हणजे पिंगोळी मधून जर तुम्ही जात असाल हायवेने, तर तुम्ही पण आमच्या शॉपला एकदा तरी व्हिजिट द्या, म्हणजे कॅफेला एकदा तरी व्हिजिट द्या. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आता मी मगाशी मेस मध्ये गेलो होतो. मला माहित असेल, बरेच जण माझे व्हिडिओ बघत असेल त्यांना माहित असेल की मेस मधले व्हिडिओ मी बरेचसे टाकत असतो. तर तिकडे मेस मध्ये गेलेलो होतो, भाजी वगैरे आणायला गेलेलो. तेवढ्यात मला वाटीत एक म्हणजे क्रिएटर भेटला जो म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवतो. त्यांनी महाराजांचे 350 गड किल्ले फिरायचे त्यांनी मोहीम चालू केली आहे. त्यात तो सांगतोय आपण की 14 महिने झाले की तो आपलं म्हणजे घरातून बाहेर पडला. 14 महिने झाले फिरतोय तो. तो आहे उत्तर प्रदेशचा, सॉरी तो आहे उत्तराखंडचा व तो उत्तराखंड तो महाराष्ट्र. तो आता एवढे सफर करून म्हणजे एवढं फिरून तो आलाय 14 महिन्यात. आता तो तिकडून तो तमिळनाडूला जात होता, तर तुम्हाला वाटेत भेटला तिकडे झारापमध्ये. तर त्याच्यासोबत पण म्हणजे एक दोन व्हिडिओ त्याचे पण व्हिडिओ केले, तर तुम्हाला दाखवतो या व्हिडिओ बघायला. तर मंडळी आता मी भाजी वगैरे मेसची घेऊन येत होतो, तेवढ्यात मला दादा भेटले बघा. तर हे दादा यांनी दाखवतो तुम्हाला थोडक्यात. तर हे दादा हे बघा, उत्तराखंड ते महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शिवाजी महाराजांचे 350 पावन गड किल्ले हे सायकल यात्रा करतात. कितना महिना हो गया दादा? 14 महीने हो गए. दादा 14 महिने झाले. 14 महिने घरातून बाहेर पडले. 14 महिने अब तक कितना हो गया करके? 315. 315 गड किल्ले फिरून झालेत त्यांचे. म्हणजे महाराजांचे आपले क्रेज बघा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे अजून उत्तराखंडापासून ते महाराष्ट्र ते आता अब किधर जा रहे हो सर आपण? अभी यहाँ से जिंकू. हां, तमिळनाडू. तमिळनाडू जाणार आहेत हे आता दादा. आता तमिळनाडूपर्यंत आपल्या महाराजांची क्रेज होती हे बघा. तर ही सायकल आणि ते पण हे सायकल म्हणजे सायकलवरून हे यात्रा करतायत. तर खूप बरं वाटलं बघून. म्हणजे आपल्या महाराजांना एवढे लोक मानतायत. म्हणजे आम्हाला माहीत होतं जास्त ते महाराष्ट्रामध्ये जास्त म्हणजे महाराजांना जास्त मानायचे. पण आता हे पण कळून चुकलं की आता म्हणजे उत्तराखंड ते तमिळनाडूपर्यंत लोक महाराजांना मानतायत. खूप बरं वाटलं. दादा आपको कैसा लगा इधर आके? बहुत अच्छा लगता है मुझे. इधर के आदमी लोग वगैरह सब अच्छे लगे? बहुत अच्छे लगे. ठीक आहे, थँक्यू. तर दादा ते जात होते, तेवढ्यात म्हटलं त्यांना पाणी वगैरे देऊया म्हणून त्यांना इकडे बोलून आणलेलं आहे. तर दादांना पाणी वगैरे देतोय. दादा बैठो. थोडक्यात तुम्हाला त्यांची सायकल दाखवतोय मी. हे बघा, अशा प्रकारे सायकल आहे ही बघा. इकडे असं त्यांनी समोर बॅनर लावला आहे आणि शिवाजी महाराजांचा आपला भगवा झेंडा घेऊन पाठीमागे बॅग वगैरे टाकून. एवढं फिरणं सोपं नाही आहे, कारण 350 किल्ले फिरण्यात म्हणजे खूप टाईम लागतो. एक किल्ला फिरण्यासाठी कमीत कमी 1 दिवस तुम्हाला अपुरा पडेल. एवढं महाराजांची ख्याती आहे. म्हणजे एवढे महाराजांचे मोठे मोठे किल्ले आहेत. तर ते अभी आप भाई किधर से, मालवन से आ गए या किधर से आ गए? मैं भी इधर से आ रहा था. कुडाल वगैरह होते हैं, सब किले करते हैं. हाँ, मतलब अंदर समुंदर के पास से आ रहे हो उधर से? हाँ, मतलब मालवन से आ रहे हो. सॉरी.
म्हणजे आता हे सिंधुदुर्ग किल्ला वगैरे, सिंधुदुर्ग फोर्ट फिर घूम के आहे. आता सिंधुदुर्ग किल्ला वगैरे हे फिरून आले. आता विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, आता हे चाललेत पुढे, म्हणजे तमिळनाडू साईडला जात आहेत ते फिरत 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 फिरत. तर खूप चांगलं वाटलं बघून. आता बसलेत तर त्यांना सांगितलं थोडं, म्हणजे ऊन ऊन पण सध्या खूप तर लागतंय. आता मी आहे कॅफे मध्ये. तुम्हाला थोडक्यात आमचा कॅफे टूर करतोय, म्हणजे कॅफे दाखवतोय कसं काय केलंय आम्ही तो. हा बघा. तर हा आहे तर अशा प्रकारे हे आपलं कॅफे आहे. या साईडला बेसिंग एरिया आहे. त्या साईडला काउंटर आहे. हा आहे यश काउंटरवर बसलाय. आणि हे आपले थोडक्यात मेन्यू कार्ड आहे. अशा प्रकारे आपलं मेन्यू कार्ड आहे. आणि अजून दाखवायचं म्हटलं तर आता तुम्हाला आमचं किचन दाखवतोय थोडक्यात. तर ह्या अशा प्रकारे आमचं किचन आहे. तर तुम्ही पण एकदा तर नक्की व्हिजिट द्या आपल्या कॅफेला. तर कसा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आपला कॅफे पण कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आता रोज व्हिडिओ करायचा विचार करतोय. व थोडे बरेचसे मला सांगतायत की हिंदीमध्ये पण व्हिडिओ बनवत जायचे. हिंदी म्हणजे जे मित्र आहेत, म्हणजे जिकडे कॅफे सॉरी जिकडे मेस चालू आहे आपली, तिकडचे बरेच जण आहेत ते सांगतात की मला हिंदीमध्ये व्हिडिओ बनवत जा. कारण ते उत्तराखंड, युपी, बिहार, कोलकाता त्या साईडचे आहेत. ते सांगतात आम्हाला पण तुझे व्हिडिओ बघायचे, पण आम्हाला समजत नाही, त्यामुळे तू हिंदीमध्ये व्हिडिओ बनवत जा. त्यामुळे मी असं ठरवलं की आठवड्यातून आता डेली ब्लॉग चालू करायचा. आठवड्यातून 3 ते 4 दिवस हे हिंदी ब्लॉग करायचे आणि बाकीचे दिवस असतात 2-3 दिवस ते आपण मराठीमध्ये ब्लॉग करायचे. तर आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आपला कॅफे कसा वाटला तो पण कमेंट मध्ये सांगा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.